आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माहित नाही ना, आधी माहिती करून घ्या आणि मग बोला. हे बघा अक्षरा मॅडम, तुम्ही बी आम्हाला चुकीचं बोला आहे हे लक्षात ठेवा. शरू, मी भांडत नाहीये, हे भांडतायत. वा, हे छानच आहे. म्हणजे आधी सवता सुरुवात करायची आणि नंतर हात वर करून मोकळं व्हायचं. होय, तुम्ही आधी इथे आलात कसे काय ते मला सांगा. शर्वरी, तुमच्या बहिणीला सांगा त्या का आमच्यावर तंतन करतायसा. मी तंतन करतेय. वय, तुम्ही डोक्यावर पडलात का? डोक्यावर पडल्यात का? एका संन्यासाला म्हणताय वय डोक्यावर पडल्यात हो, का? डोक्यावरच पडलात तुम्ही. मी तुम्हाला शाप दे ना. शाप द्यायचा? द्या ना, द्या शाप द्या. तू जर आज रातच्याला सुंदरशी बोलून त्याचं मन पालटलं नाहीस तर या समध्या झोपेच्या गोळ्या खाऊन मी कायमची शांत झोपून जाईन. आई अंबाबाई, या घरावरची सगळी संकट दूर कर ग. झोपेच्या गोळ्या खाण्यापासून कसं वाचवू मी बहिणीला. अक्के, काय ग, काय झालं? अगं डोळं का टिपायला लागलीस अशी? कोणी काय बोललं का? तू आलास का तोंड घेऊन? अगं एवढा राग कशा पायी? राग नाही येणार तर काय येणार आहे? हा, अरे तुम्ही समध्याने मिळून वाटोळा केला या घराचं. किती तरस देत आहे वहिनीला. हा, एका मागून एक घाव घालणं चालूच आहे तुमचं. ए अक्के, आता तू काय बोलायलीस ना, काय बी कळणं झालंय बघ. अगं अक्के, अगं रडाय काय झालं तुला? अगं तू सांगितलं नाहीस तर कसं कळणार आमसनी? ए बघ, तू अगोदर शांत हो बघू. कशी चालतो? हा, सांग ना, कशी चालतो? कुठल्या तोंडानं आणि काय सांगू र तुला? ए अक्के, अगं असं रडून प्रश्न सुटणार आहेत का? होय, हा प्रश्न सुटणार नाहीच. म्हणजे लाज वाटली पाहिजे तुला. ऐका, आता आमच्यावरच गदा आली म्हणायची. तर तू तर लई धुतल्या तांदळासारखा आहेस असं वाटतंय ना तुला? हा, अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे तुला. अरे परताप, दादाच्या माघारी वहिनीनं समध्या घराची जबाबदारी सांभाळली. हे वैभव उभा केलं तुमच्यासाठी, मला आधार दिला. अगं वय, ते समजा मानतोच की आम्ही. वैर मान्य करतोस ना, पण वहिनीच्या आणि सुंदरच्या वाईटावर उठलायस तू. लाज नाही वाटत तुला? ए बघ अक्के, आता मी काय बी केलं नाही तरी तू मलाच बोलायला लागलीस वय. हे बघ, तू काय बी केलं नाही असं तोंड वर करून बोलू नकास माझ्यासमोर. अरे तू काय काय केलंयस लक्षात आहे ना माझ्या? माझ्या पोरीला फितवून सुंदर संग लगीन लावायचा कांड करत होतास तू. हा, अरे किती नाचक्की केलीस त्या लेकराची. हा ते झालं ते चुकून झालं आणि मी माफी मागितली ना व. माफी मागून हे समज संपत नसतं परताप. अरे या समध्यामध्ये सुंदरला काय वाटतं याचा कधी विचार केलास का तू? हा, आणि आता त्याला काय बी वाटलं ना तरी ते काय पूर्ण होत नाही. मला बी कळतंय का अक्के? अगं मला बी त्या दिवशी लई त्रास झाला आणि म्हणूनच मी त्या दारू दिवशी- पिऊन धिंगाणा घातलास. हा,
अरे पर त्यानं प्रश्न सुटणार नाहीये ना. अगं पर अख्खे काय प्रश्न आहे ते तर सांगशील हा? लय अवघड झालंय बघ समजा. आज रातच्या पर्यंत सुंदरनं भगवी कापड काढली नाही ना तर वहिनी काय वहिनीचं काय? अगं अक्के काय सांगशील का नाही? अरे वहिनी म्हणाली तिला हे बघवणार नाही, हं? झोपेच्या गोळ्या खाणार असं म्हणली र. काय तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर कसं बघू हे समज मी हा? आणि तिला काहीतरी झालं ना तर मला मी माफ करू शकणार नाही बघ. अगं काय सांगायलीस तू अक्के? वहिनीने आता काय फुल डोक्यात घेऊन बसली आहे? आता कोण फसलं काय माहिती? लोक बिकुळीच आहे ती. अहो गळ फसल्यावर कुणी एवढं फटाके वाजवतात वय? अहो काय बडबडताय? अहो लगीन म्हणजे गळ फसच असतोय. लगीनात कोणी एवढं फटाका वाजवतात वय? जाऊ द्या. वहिनी साहेब, मी काय म्हणतोय, उगा कशाला तुम्ही जीवाला गोर लावून घेताय? अहो आपण सूर्यवंशी, असे पोरखे आपल्याला नाही शोभत. प्रत्येक परिस्थितीत लढणारी माणसं आपण. नाही म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतोय हा, पर आमासनी नाही पटलंय. कशाबद्दल बोलताय भाऊजी? अहो अक्केनं आमासनी समजा सांगितलंय. अवघड आहे. अहो नाही नाही वहिनी, अक्केनं काळजीपोटीच सांगितलंय ना व समजा. लय लय जीवाला लावून घेतलंय बघा तिनं. वय तर अन त्यासनी त्रास होतो तसा घरादाराला बी होतोच की. आणि म्या काय म्हणते, आपण अजून कशाला त्रास वाढवायचा?